नाशिक कांदे लावले त्याच्यावर रोग पडणार, रोप टाकलेले गावरांची त्याच्यावर रोग पडणार, लसूण गोट लावलेली त्याच्यावर रोग पडणार. आता आलं आहे पाणी आपलं. बघा बघा वाघाचा पाऊल आहे किती मोठा, की बा केवढसा कुत्र्याचा पाऊल आहे. बा किती फरक आहे. शेव पाऊल आणि केवढ्या मोठ्या पावलात किती फरक आहे. गाइस गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू माय ब्लॉग. आज आले आहे आमच्याकडे बा खतरनाक शिधुई. बाई खतरनाक शिधुई. ही आहे पानधुई. हिच्यामुळं कांद्याचे रोप, कांदे राहू शकत नाही, रोग पडणार, ज्वारी करपणार, तुरीचे फुलं आळ्या होणार. पावसासारखी धुई ही दैवात जसं पडत तशी धुई खाली पडत. ही लईच वाढत चाललेली. बघा तुम्ही आता काही दिसतच नाही, वाढत चाललेली. खतरनाक आहे. अशी म्हणल्यावर मला राहू शकत नाही. तर बघा तुम्ही नाशिक कांदे लावले त्याच्यावर रोग पडणार, रोप टाकलेले गावरांची त्याच्यावर रोग पडणार, लसूण गोट लावलेली त्याच्यावर रोग पडणार. यंदा पावसाने आणि धुईने काहीच नाही राहिलं. मला शेतकऱ्याचं जीवन यंदा कठीण झालेलं आहे. बघा तुम्ही आता ही धुई. आता सगळी धुई निघून गेलेली आहे. आता ऊन पडलेलं आहे, सगळं चकचकीत ऊन पडलेलं आहे. ते बघा आता मी आलेलो आहे रोपाला दारे धरायला, दिसच नाही रोप हे. धुई सगळी गेलेली. आता ऊन पडलेलं आहे. हे बघा आता कडक ऊन पडलेलं आहे. आता चालू केलेली आहे. आता येईन पाणी. हे बघा तुम्ही आता आलं आहे पाणी आपलं. बघा आता आलं आपल्या वावरात पाणी. त्याला कांदे लावलेले आहेत यांच्या याच्यात बा गवत उगलंय की लगेच होके औषधा फवारा आले. तिथं मोटर चालू केली रोपाला, तिथंच फवारीत येते. कोणतं औषधाचं नाव सांगा. ओके हे इकडे हे गोल आणि ते कोणतं आहे मलाच नाही नाव माहिती. ओके पंप घेऊन फवारायला आली तर वावरात आलेलं आहे पाणी आपल्या. ओके बघा पहिल्या वाफ्यात पण चालले होते, एवढं अजून भिजायचं राहिलेलं आहे. आणि हे गुरुदाजी इथं यांनी 2 दिवस झाला कांदे लावले. तिसऱ्या दिवशी लगेच फवारायला पंप घेऊन चालले. ते महाराष्ट्र गावात उगलाय म्हणले. आता दारे झालेले आहेत, फक्त अर्धाच वाफा राहिलेला आहे. आपल्याला जायची तिथं म्हणजे तिथं वाघाचे पावलं इथं. हे बघा वाघाचे पावलं. आम्हाला वाटलं बिबटे असन, पण हे बिबट्याचे पावलं इथे. केवढाले पावलं इथं, वाघाचे पावलं इथं. मोबाईल मध्ये वाटतं ना तुम्हाला. ओके असं इकडे गेलेलं आहे. ओके बा पावलं. ओके बघा असे पावलं इकडं ओके असं. ओके बघा हे पाऊल ठेव ओके आणि ओके बघा इथं असा रस्त्यावर डबल खाली उतारलाय. इथून रस्त्यावरून चांगला आहे असा. आणि ओके असा गेला आणि वाळलेलं तरवड आहे का इथून खाली. ओके असं इकडं उतरला. बघा वाघाचा पावला आहे किती मोठा. ओके बा केवढूसा कुत्र्याचा पाऊल आहे. बा किती फरक आहे. शेव पाऊल केवढ्या मोठ्या पावलात किती फरक आहे. करू तिथं मग आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता.